महत्त्वाची बातमी, मुंबईच्या विक्रोळीमधील एकाच पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई रंगल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे। श्रेयवादासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आलेली आहेत। तर विक्रोळीमध्ये एकाच पुलाचं 3 पक्षांकडून उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाच्या आधी या संपूर्ण ब्रिजवर अशा प्रकारे सगळ्याच पक्षांचे बॅनर्स लागलेले होते। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, या एका पुलाचं आज 3 पक्षांकडून उद्घाटन करण्यात आलं। नक्कीच निकेला, माझ्या मागे जो 625 मीटरचा मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या वतीनं बांधण्यात आलेला हा ईस्टर्न एक्सप्रेसच्या बाजूलाच अगदी पूर्व आणि विक्रोळी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा पूल आहे। या पुलाची घोषणा जी आहे ते चालू होण्यासंदर्भातली काल मुख्यमंत्र्यांनी केली। पावसाळा असल्यामुळे कोणतेही उद्घाटन कार्यक्रम न घेता उद्यापासून तो नागरिकांच्या सेवेत यावा अशा प्रकारचं त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलं। परंतु या ट्विट नंतर संपूर्ण सर्वच राजकीय पक्षांकडून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। यामध्ये 3 पक्ष प्रामुख्याने ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप हे आपल्याला अग्रेसर असलेलं पाहायला मिळालं। त्याच दृष्टीने आपण पाहतोय की बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात या ब्रिजच्या आजूबाजूला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला सकाळी 11 वाजता शिंदे गटाकडून ह्या ब्रिजचं अनावरण जे आहे ते शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं। त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले, त्यांच्या वतीने देखील हे उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर भाजपच्या वतीने या ठिकाणी येऊन जल्लोष करत पेढे वाटत जो आहे तो संपूर्ण इथं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याच्यामुळे कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांकडून श्रेयवादाची लढाई जी आहे ते ह्या ब्रिजच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या दृष्टीने आपण पाहतोय की ब्रिजच्या आजूबाजूला सर्वच पक्षांचे बॅनर आणि झेंडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण काल मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्यानंतर भाजपच्या वतीनं संपूर्ण ब्रिजमध्ये जे आहे ते बॅनर लावण्यात आले होते। त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं देखील या ठिकाणी सर्वत्र बॅनर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याचसोबतच शिंदे गटाकडून देखील 11 वाजता ह्या ब्रिजचं अनावरण करत सर्व बॅनर जे आहेत ते लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्यानंतर खरं तर हा ब्रिज लोकांसाठी आज 4 वाजता सुरू झाला आणि त्याच वेळी ठाकरेंचे आणि भाजपचे देखील पदाधिकारी आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि घोषणाबाजी करताना पाहायला मिळालं। भाजपचं म्हणणं आहे की 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या ब्रिजचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यावेळेसपासून काम सुरू झालं। तर ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की 2010 पासूनच तत्कालीन खासदार संजय दिना पाटील हे पाठपुरावा करतायत आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या ब्रिजचं काम करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचा श्रेयवाद जो आहे तो ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सकाळी 11 वाजताच या संपूर्ण ब्रिजचं लोकार्पण करून हा ब्रिज जनतेच्या सेवेत दाखल झाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान संपूर्ण शिंदे गट, भाजपचे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता आपण जर पाहिलं तर ह्या ब्रिजच्या संपूर्ण भागामध्ये नक्कीच निवृत्ती, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर विक्रोळीमधील या एका पुलाचं 3 पक्षांकडून उद्घाटन करण्यात आलं। श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई या ठिकाणी पाहायला मिळाली।